नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आजचा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे। चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून लाभ घेतलेल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचे फॉर्म आता अपात्र झालेले आहेत। जवळपास 2652 महिला आहेत। त्यांची जी यादी आहे ती समोर आलेली आहे। काय आहे व्हिडिओ, काय आहे माहिती, कोणाचे फॉर्म अपात्र झालेले आहेत, सर्व माहिती पुढे देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने अपात्र असून सुद्धा फॉर्म भरलेला आहे का किंवा 2 योजनांचा लाभ घेतलेला आहे का, सर्व माहिती तुम्हाला पुढे देते। चला तर ती माहिती आहे आपली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांनी कशा पद्धतीने अपात्र असून सुद्धा लाभ घेतलेला आहे आणि आता हे सर्व काही समोर आलेलं आहे। ही जी धक्कादायक माहिती आहे ती सध्या पडताळणीमध्ये समोर आलेली आहे। जसं की आपल्या सर्वांना माहिती होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काही आपल्याला निकष लावून दिलेले आहेत। त्याच्यामध्ये आहे उत्पन्न तुमचं 2.5 लाखाच्या आत पाहिजे। तुम्ही जर सरकारी नोकरी करत असाल तर तुम्ही लाभ घेऊ शकत नाही। त्याचबरोबर जर तुम्ही सरकारची कुठल्या सरकारी नोकरीची पेन्शन घेत असेल तुमच्या कुटुंबात कोणीही, तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हता। म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपले सरकारने हे जे जुलै महिन्यामध्ये जे काही निकष आपल्याला दिले होते GR च्या माध्यमातून, तर ते सर्वांना माहिती आहेत आणि यावर आपलं तर काम ऑलरेडी आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपलं सरकारला पहिल्यापासूनच विनंती आहे, ज्या कुठल्या अपात्र महिला असतील ज्यांनी अशा पद्धतीने लाभ घेतलेला आहे, निकषामध्ये बसत नाही तरी सुद्धा लाभ घेतलाय, अशा महिलांचे जे फॉर्मची पडताळणी आहे ती केली गेलीच पाहिजे आणि अशा सर्व महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नाही याचीही काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि सरकार घेतही आहे। आता मी जी पुढे माहिती सांगणार आहे खरंच खूप धक्कादायक प्रकार आहे आणि एवढं सगळं GR वगैरे देऊन सुद्धा जर आपण निकषामध्ये बसत नाही तरी सुद्धा ह्या महिला आतापर्यंत 9 महिन्याचा म्हणजे 9 महिन्याचा लाभ त्यांनी घेतलेला आहे आणि आता त्यांचा जो लाभ आहे मागच्या महिन्यापासून हा थांबवण्यात आलेला आहे। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने फॉर्म भरला आहे का, तुम्ही सुद्धा अपात्र असून फॉर्म भरलाय का आणि या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतला असेल तर हा नक्कीच व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ सर्वांसाठीच आहे। एकदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की धक्कादायक माहिती मी तुम्हाला काय देणार आहे। तर सर्वच माध्यमांच्या मध्ये ही सध्या चर्चा चालू आहे आणि फॉर्मच्या पडताळणीमध्ये हे सगळं सत्य समोर आलेलं आहे। आता पुढच्या काळामध्ये काय काय होणार आहे ते आपण अजून पाहणार आहोत। पण सध्या अशी माहिती आलेली आहे की सरकारी कर्मचारी असून सुद्धा, म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, जर आपण सरकारची कुठलीही नोकरी करत असाल किंवा त्या कुटुंबामध्ये जरी कोणी सरकारच्या पेन्शनचा जरी लाभ कोणी घेत असेल तरी लाभ घ्यायचा नव्हता। पण इथं सरकारी कर्मचारी असून सुद्धा महिलांनी लाभ घेतलेला आहे। तिथं आकडा किती आहे तो मी तुम्हाला सांगते। तो आकडा आहे 2652 महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला समोर आलेला आहे आणि तो लाभ त्यांनी जवळपास 9 महिने लाभ घेतलेला आहे। आता ह्या महिलांचे म्हणजे जो काही आकडा 2652 जो समोर आलाय ना, आता त्या बहिणींचा जो लाभ आहे तो सरकारने बंद केलेला आहे। त्यांना आता ह्या योजनेचा लाभ मिळत नाही। हा एक मुद्दा झाला। दुसरा मुद्दा असा आहे की अपात्र असून सुद्धा 3,58,00,000 रुपये एवढा निधी या जवळपास 2652 महिलांनी याचा लाभ घेतलाय। म्हणजे हा निधी जो आहे जो यांना वितरित झालेला आहे त्याचा आकडा किती आहे, तर त्याचा आकडा आहे 3,58,00,000 रुपये। एवढे पैसे ह्या सर्व महिलांना मिळालेले आहेत आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत, बरोबर। आता हा जो आकडा आहे जवळपास ह्या सरकारी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांचा आकडा किती आहे, तर त्यांचा आकडा आहे जवळपास 1,60,059 महिला या सरकारी गव्हर्नमेंटच्या जॉब करत आहेत। म्हणजे सरकारी कर्मचारी आहेत एवढ्या महिला किती, 1,60,059 महिला या गव्हर्नमेंटचा जॉब करत आहेत किंवा सरकारी नोकरी करत आहेत। आलं का लक्षात। आता ह्याच्यामध्ये ह्या 1,60,059 महिलांपैकी 2,652 महिला या अपात्र आहेत आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे असं समोर आलेलं आहे। आता ह्या 1,60,000 मध्ये अजून किती पडताळणी होणार महिलांची आणि किती महिला अशा समोर येतील, आणि अशी माहिती आहे की बहुतेक जास्तच आकडा होणार आहे। या सुद्धा सरकारी कर्मचारी असून सुद्धा अशा लाडक्या बहिणींनी जो लाभ घेतलेला आहे अपात्र असून सुद्धा, तर हा आकडा अजून समोर यायचा बाकी आहे। आता थोडासा आकडा समोर आलाय। मला असं वाटतंय की ज्यामध्ये अजून धक्कादायक माहिती समोर येईलच की अजून किती महिला अशा पद्धतीने महिलांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे। दुसरी जी माहिती आलेली आहे ती अशी आहे, 8,85,000 लाडक्या बहिणींनी 2 योजनांचा लाभ घेतलेला आहे। हे सुद्धा पडताळणीमध्ये समोर आलेलं आहे। त्याचबरोबर
जवळपास 9 लाख लाडक्या बहिणींनी 2 योजनांचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजना आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. आता विचार करा, हे किती मोठा आकडा आहे आणि कशा पद्धतीने हा लाभ घेतलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती होतं की एक योजनेचा जरा लाभ आपण घेत असेल तर दुसरा लाभ घ्यायचा नाही. आपल्या सर्वांना माहिती होतं दुसऱ्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही, हे आपल्या सर्वांना माहिती होतं. तर आता अजून काय काय समोर येणार आहे योजनेच्या अंतर्गत आपल्याला माहित नाही, जसं चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे. पण अशी माहिती समोर आलेली आहे की आता या योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांनी सरकारी नोकरी करत असून सुद्धा यांनी या 2 योजनांचा लाभ घेतला, म्हणजे नमो शेतकरी योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतलेला आहे. तर अशा ज्या महिला असतील त्यांच्याकडनंही 500 रुपये वसुली केली जाणार आहे. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला जर तुम्ही 2 योजनांचा लाभ घेत असाल तर सरकार आपल्याला 500 रुपये, लाडकी बहीणच्या अंतर्गत आपल्याला 500 रुपये मिळत होते, बरोबर. तर आता हे 500 रुपये पण त्या सरकारी कर्मचारी महिलांकडून वसूल केले जाणार आहेत. त्याचबरोबर ज्यांनीही सरकारी कर्मचारी असून सुद्धा 1,500 रुपये दर महिन्याला लाभ घेतलेला आहे, अशा महिलांकडून सुद्धा वसुली केली जाणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बरीच माहिती आपल्याला योजनेच्या अंतर्गत आलेली आहे आणि आता ही एक नवीन माहिती समोर आलेली आहे. आणि मी सर्वांना सांगितलं होतं फॉर्म भरते वेळेस की आपण जर योजनेच्या पात्र नाही तर फॉर्म भरू नका. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने फॉर्म भरला आहे का? कुणी असेल तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही, याची काळजी तुम्ही करायची आहे. त्यामुळं जर तुम्ही असं असेल की तुम्ही सरकारची नोकरी करत आहात, सरकारी गव्हर्नमेंटचा जॉब करत आहात आणि तसं तरी सुद्धा तुम्ही 2 योजनांचा लाभ घेतलाय किंवा एका योजनेचा लाभ घेतलाय, तर तुम्हाला इथून पुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. आणि तर आजचा जो व्हिडिओ होता आपला याच योजनेवर होता आणि अशा पद्धतीने अशा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला होता सर्व महिलांनी. तर ही माहिती होती आज आपल्या या व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शेअर करा. ज्याही महिलांनी अशा पद्धतीने फॉर्म भरला असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणं खूप आवश्यक आहे. चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.